हेलो बच्चों, वेलकम टू आउट ऑफ बॉक्स चैनल। तो डिटेल एक्सप्लेनेशन का मैंने पहले वीडियो डाल दिया है और शॉर्ट एक्सप्लेनेशन का भी वीडियो डाल दिया है। कौन सा एक्सप्लेनेशन चाहिए वो देख सकते हैं। ओके, तो अभी हम देखेंगे पॉइंट टू पॉइंट एक्सप्लेनेशन। तो ये मराठी का लेसन है, पहला चैप्टर आपका। चैप्टर का नाम है राजेचे शील। स मा गर्गे, ये लेखक है। तो लेखक का नाम आपको याद रखना होगा और जो पाठ है आपका वो भी आपको याद रखना पड़ेगा। ठीक, तो देखेंगे किसके बारे में है। तो दैत्य कुल राजा प्रहलाद अत्यंत शील संपन्न होता। सो अभी प्रहलाद मतलब कौन है? प्रहलाद मतलब हिरण्यकश्यप का लड़का है। नरसिंह अवतार आपने सुना होगा, तो वही जो हिरण्यकश्यप का पेड़ फाड़ देता है नरसिंह अवतार में, और उसी का लड़का है ये। ठीक, तो ये अभी राजा बन गया है। तो ये बहुत ही शील संपन्न होता बोलते हैं। तो शील संपन्न मतलब अच्छे गुणों वाला, जिसमें किसी का बुरा न किया हो और हमेशा दान धर्म में लगा रहता है, लोगों की सेवा करने में लगा रहता है, तो इसको हम शील संपन्न बोलते हैं। तो देखेंगे। तो त्याने कोणाचेही कधी दोह केले नाही, त्याने त्याचे दातव्य तर प्रसिद्धच होते। आपल्या प्रत्येक कृत्याने इतराचे हित झाले पाहिजे अशी त्याची दृष्टी होती। तो वह हमेशा दूसरे के अच्छा सोचता था, कभी बुरा नहीं सोचता था किसी की। तो वो हर कर्म नहीं तो हर काम करता था, उसमें दूसरा का अच्छा होगा वो हमेशा सोचकर ही करता था। ओके, आणि त्याने कोणाचे दोह केले नाही। दोह नहीं म्हणजे किसी को भी उसने दुखाया नहीं, नहीं तो किसी का इंसल्ट नहीं किया। ओके, तो ऐसा शील रहने वाले सब गुण उसमें थे। तो शीलाच्या सामर्थ्यावर त्याने देवेंद्राचे राज्य काढून घेतले आणि तो त्रिलोक्याचा धनी बनला। इंद्रला इंद्रपद सोडावं लागले। तो क्या हुआ? शील उसके पास होता था, तो शील के सहाय से उसने देवेंद्र, जो देवेंद्र मतलब इंद्र, इंद्र का राज्य उसने छीन लिया। छीन लिया मतलब जीत लिया। ठीक, और इंद्र को अपनी गद्दी छोड़नी पड़ी, मतलब इंद्र लोक छोड़ के उसको जाना पड़ा। अभी त्रिलोक्य मतलब क्या? त्रिलोक्य मतलब जो भी स्वर्ग पर नहीं तो इंद्र लोक पर कोई भी विजय प्राप्त करता था, उसको पूरे ब्रह्मांड का विजय किया ऐसा मानते थे। स्वर्ग, मृत्यु और पाताल, ये तीनों लोकों का राजा बन गया बोल रहे। ओके, तो इंद्राला इंद्रपद सोडावे लागले, तो इंद्र को बाद में अपना स्थान छोड़ के जाना पड़ा। ठीक, तो महाज्ञानी इंद्रावर मोठा बिकट प्रसंग ओढाळा। तो विचार करू लागला, पण प्रल्हादाच्या विशेष गुणाचा शोध लागला नाही। तो वो सोच सोच के हार गया कि बाबा प्रहलाद ने आखिर कैसे जीत लिया इंद्रलोक, क्योंकि मेरे पास तो अच्छे अच्छे लड़ने वाले वायु देवता है, अग्नि देवता है, ये सब उसके पास थे, फिर भी वो कैसे जीत पाया। ठीक, तो वो सोच सोच के हार गया कि किस वजह से हार गया करके। तो बृहस्पतीकडे गेला आणि म्हणाला। तो अभी वो बृहस्पति मतलब कौन है? ब्रह्मा। तो ब्रह्मा के पास जाता है और पूछता है, जगत सर्वश्रेष्ठ काय है? तो दुनिया में सबसे ज्यादा ऊपर वाली चीज कौन सी है, मतलब सबसे प्रेशियस चीज, नहीं तो सब मानने वाली चीज कौन सी है? तो बृहस्पतीने इंद्राला आपल्याजवळ असलेले ज्ञान दिले, पण इंद्राचे तेवढ्यात समाधान झाले नाही। सब जो ब्रह्मा था, बृहस्पति था, उसने जो भी उसके पास ज्ञान था, मतलब उसके पास जो ज्ञान था वो सब इंद्र को दिया, पर इंद्र को उससे संतुष्ट नहीं हुआ। ठीक है, उसका आंसर उसको नहीं मिला। तो बाद में क्या करता है? तो ब्रह्मा बोलता है, मेरे पास तो इतना ही ज्ञान है, तुम अभी शुक्र के पास जाओ। शुक्र मतलब कौन? जैसा ब्रह्मा देवताओं का गुरु है, वैसे शुक्र असुर लोगों का गुरु था। तो उसके पास जाने के लिए बोलते हैं, असुर लोगों के गुरु के पास।
तर बृहस्पती त्याला शुक्राकडे जाण्याचा सल्ला दिला. इंद्र शुक्राकडे गेला आणि त्याला तेच प्रश्न विचारले. तो वही प्रश्न उसको पूछा. तर शुक्राने त्याला उत्कृष्ट ज्ञानाची प्राप्ती करून दिली, पण त्यामुळे इंद्राचे समाधान झाले नाही. तो शुक्र ने भी अपने पास जो भी इंफॉर्मेशन था, नहीं तो नॉलेज था, के ज्ञान था, वो सब उसको दे दिया, पर उसको आंसर फिर भी नहीं मिला. वो अभी तक दो आंसर ढूंढ रहा था. तो शुक्र ने भी बोला कि मेरे पास तो इतना ही ज्ञान है, तुम प्रहलाद के पास जाओ, क्योंकि सबसे बड़ा ज्ञानी अभी जो है वो प्रहलाद ही है, क्योंकि उसके पास शील भी है बोल रहे. ओके. तो शुक्राने त्याला प्रल्हादाकडे पाठवले. त्याने वेश पलटला. अभी वो डायरेक्ट कैसे जाता, डायरेक्ट जाता तो उसको थोड़ी बताता था कि उसके पास कौन सा गुण है. ओके. तो उसने क्या किया, अपना रूप चेंज किया. तो एक साधु के भेष में चला गया. तो त्याने वेश पलटला. वेश मतलब फेस, नहीं तो उसका बॉडी चेंज किया. ओके. दुसरे इंसान में तब्दील हो गए. तो पलटला आणि तो प्रल्हादकडे गेला. इंद्राने त्याला विचारले, सर्वश्रेष्ठ असे काय आहे ते मला जाणून समजून घ्यायचे आहे. तो बोलता है कि मुझको जानना है कि सबसे बड़ा इस दुनिया में क्या है करके. तो इंद्र प्रल्हाद अनेक प्रश्न विचारले आणि प्रल्हादाने त्याचे समाधानकारक दृष्टीने उत्तर दिले. तो इंद्र ने उसके वो सवाल पूछने से भी और भी उसने सवाल बहुत पूछे, और प्रहलाद ने उन्हें मन चाहिए वैसा सब आन्सर दिया. ओके. सो त्यातून जगातील शील हे सर्वश्रेष्ठ आहे ये ज्ञान इंद्राला प्राप्त झाले. तो क्या हुआ, जो उसने इन्फॉर्मेशन दिया, जो उसने जानकारी दी, उससे पता चल गया उसको, इंद्र को, कि सबसे बड़ा जो हथियार है जिसके वजह से प्रहलाद जीत गया वो तो शील है करके. ओके. तो उसको मालूम पड़ गया. अभी देखेंगे क्या हो गया. इंद्राची ज्ञान जिज्ञासा, सेवा बुद्धि आणि विनय संपन्नता. अभी ज्ञान जिज्ञासा मतलब कुछ भी जानने की चाह उसकी. के सेवा बुद्धि मतलब जो भी सिखाता था वो बड़े ध्यान से करता और सीखता हो. ओके. और विनय संपन्नता, विनय संपन्नता माना कोई चिढ़कर भी नहीं जाता था, विनम्र से सब पूछता था और विनम्र से सुनता था, ध्यान से सुनता था. ये सब देखा उसने. तो पाहून प्रल्हादाला अत्यंत आनंद झाला. तो प्रश्न चिंतित इंद्राला म्हणाला. तो वो देखकर वो बहुत ही खुश हो गया और उसने उसको प्रसन्न में बोला. ओके. क्या बोला देखेंगे. तो मी संतुष्ट झालो आहे, तू माझ्याकडून कोणताही वर मागून घे, मी तो अवश्य पूर्ण करेल. तो वो क्या बोलता है कि तुमको कोई भी समझो मुझसे मांगना है तो मांगो बोल रहा है, क्योंकि मैं बहुत ही खुश हूँ तुम्हारी सेवा से, और तू जो भी मांगेगा मैं वो तुमको दूंगा करके. तो इंद्र म्हणाला, ज्याच्या तू खरोखर प्रसन्न झाला असेल तर मला तुझी शील दे. तो बोलने लगा कि अगर तुम सच में मेरे से बहुत खुश हो गए हो तो मुझे और कुछ नहीं चाहिए, सिर्फ तुम्हारा शील है वो दो. ओके. तो प्रहलाद तो बहुत खुश हुआ था, तो उसने क्या किया, उसने तथास्तु बोल दिया और दे दिया. तो प्रहलाद ने तथास्तु म्हटले. राजा प्रल्हाद शीलसंपन्न कसा होता, नाहीतर राजा प्रल्हाद शील कशी प्राप्त झाली होती. सो राजा प्रल्हाद कोणाचे दोह कधी केले नाही. त्याचे दातव्य तर प्रसिद्धच होते. आपल्या प्रत्येक कृत्याने इतरांचे हित झाले पाहिजे अशी त्यांची दृष्टी होती. अतिथींचा तो यथायोग्य स्वागत करायचा आणि दान धर्म करण्यामध्ये आपला योगदान द्यायचं. यासाठी राजा प्रल्हादाला शील प्राप्त झाली होती. हे सगळे गुणासोबत या सर्व गुणांसाठी राजा प्रल्हादला शील मिळालेली होती. सो राजा प्रल्हाद त्रैलोक्य मिळाल्यानंतर
इंद्रावर कोणता विकट प्रसंग आला? तर जेव्हा शिलाच्या सामर्थ्यावर प्रल्हादने देवेंद्राचे राज्य काढून घेतले, महानेने इंद्रावर मोठा विकट प्रसंग ओढावला. तो विचार करू लागला, माझे श्रेष्ठ प्रल्हादाला कसे प्राप्त झाले ते समजत नाही. विचार करून त्याची बुद्धी थकली, पण प्रल्हादच्या विशेष गुणाची शोध लागला नाही. तो बृहस्पतीकडे गेला. त्यानंतर तो शुक्राकडे गेला आणि त्यानंतर शुक्राने त्याला प्रल्हादकडे पाठविला. तो ही अशी त्याची असा त्याच्यावर विकट प्रसंग ओढावला. महाज्ञानी इंद्रावर सर्वश्रेष्ठ काय आहे हे जाणून घेण्यासाठी काय केले? तो शिलाच्या सामर्थ्यावर प्रल्हादने देवेंद्राचे राज्य काढून घेतले. त्याला इंद्रपद सोडावं लागले. ते तो विचार करून लागला की माझ्या श्रेष्ठ प्रल्हादाला कसे प्राप्त झाले. विचार करून त्याची बुद्धी थकली. नंतर तो बृहस्पतीकडे गेला. बृहस्पतीने यथायोग्य ते आपल्याकडे असलेले सगळे ज्ञान दिले, पण त्याहून त्याची संतुष्टी झाली नाही. त्यानंतर बृहस्पतीने त्याला शुक्राकडे जायची सल्ला दिला. शुक्राकडे जाऊन शुक्राने पण त्याला आपल्याजवळ असलेले सगळे ज्ञान दिले, पण त्यातूनही त्याचे समाधान झाले नाही. तर शुक्राने नंतर त्याला प्रल्हादाकडे जायला सांगितले. तो वेश पलटून प्रल्हादाकडे गेला आणि प्रल्हादाने त्याला यथायोग्य सगळे ज्ञानाची प्राप्ती करून दिली. प्रल्हादाने इंद्रावर मागून घेण्याचा खूप आग्रह का केला? कालानंतर इंद्र आणि प्रल्हादाची चर्चा झाली. तेव्हा इंद्राने प्रल्हादाला अनेक प्रश्न विचारले आणि प्रल्हादाने त्याचे समाधानकारक योग्य उत्तर दिले. त्यातून जगात शील हे सर्वश्रेष्ठ आहे हे इंद्राला समजले. इंद्राची ज्ञान जिज्ञासा आणि सेवा बुद्धी आणि विनय संपन्नता पाहून प्रल्हादाला अत्यंत आनंद झाला. तो प्रसन्न चिंतनेत इंद्राला म्हणाला, तू हे पाहतोस, तू योग्य ते प्रकारचे गुरुसेवा केली आहेस, त्यामुळे मी संतुष्ट झाला आहे. तर माझ्याकडून कोणताही वर मागू घे, मी तो अवश्य पूर्ण करेल. तेवढ्याच एक धिप्पाट तेजस्वी मूर्ती त्याच्या शरीरातून बाहेर पडली. प्रल्हादाने त्या मूर्तीला विचारले, तो अभी क्या हुआ? जब उसने तथास्तु बोला तब उसके शरीर में से एक ज्वाला जैसी बाहर आई, प्रकाश जैसा कुछ आया उसके शरीर में से और उसके सामने आके खड़े हो गई. तो प्रल्हाद ने उसको पूछा, तू कौन है करके. अरे तू कोण आहेस? माझं नाव शील आहे. तू माझा त्याग केलास, मी जात आहे. तो बोलता है कि तूने मेरे को छोड़ दिया, मतलब दूसरे को हवाले कर दिया, इसलिए मैं तुम्हारे से अभी जा रहा हूं. एक प्रकाश मूर्ती निघून गेली आणि लगेचच त्याच्या पाठोपाठ प्रल्हादाच्या शरीरातून आणखी एक पुरुष बाहेर पडला. तो वो एक रोशनी चली गई, उसके पीछे पीछे और एक रोशनी उसके शरीर में से बाहर आई, उसके सामने खड़े रहे और फिर से उसको वही प्रश्न पूछा, तू कोण? तो मी धर्म, जिकडे शील तिकडे मी. शील आणि धर्म एक रूप असतात. तो क्या बोलने लगा कि मैं धर्म हूं, और शील जहाँ पर रहता है वहां पर ही मैं रहता हूँ,
और दोनों एक ही है बोलते हैं। एक रूप मतलब एक ही की तरह एक ही जगह पर रहते हैं। ठीक, इसलिए मैं भी वहाँ शील जा रहा है वहां पर मैं भी जा रहा हूँ करके बोलता है। तो उसके बाद आणखी एक आकृती त्याच्या शरीरातून बाहेर पडू लागली। तो अभी और एक रोशनी उसके शरीर में से बाहर आ गया। त्याने पुन्हा ते प्रश्न केले, तो उसने जवाब दिया। ठीक, तो उसने पूछा फिर से, तो उसने जवाब दिया, माझे नाव सत्य आहे, मी धर्माचा अनुयायी असल्यामुळे ज्या आज आज जिकडे धर्म गेला तिकडे मी जात आहे। तो वो बोलने लगा कि अ, मैं हूँ सत्य और धर्म जहाँ पर रहता है मैं उसका आज्ञा मानता हूँ। के उसका उसके पीछे ही रहता हूँ मैं। तो जहाँ पर धर्म होगा वहां पर ही मैं भी होऊंगा करके बोलता है और वो भी उसके पीछे चला जाता है। पाठोपाठ एक धिप्पाट पुरुष शरीर सोडून जाऊ लागला। तो फिर से और एक रोशनी उसके शरीर में ही आता है और वो भी उसको फिर से पूछता है। प्रल्हादने त्याला विचारले, तो तुझे नाव काय आहे? मला सदाचार म्हणतात, जेथे सत्य तिथे सदाचार। तो वो बोलने लगा कि जहाँ पर सत्य रहते हैं वहां पर सदाचार होता है। तो मैं सदाचार हूँ, तो इसलिए मैं सत्य है वहां पर मैं जा रहा हूँ, सदाचार जा रहा हूँ। ठीक है? सो सदाचारच्या सदाचाराच्या प्राणोपाठोपाठ के मतलब उसके पीछे पीछे आणखी एक मूर्ति सोडून जाऊ लागली। तो उसके पीछे और एक जो रोशनी जाने लगी। ठीक, तो तिने आपले नाव सांगितले बल। तो अभी इसने बोला कि मैं बल हूं करके। तो जिकडे सत्य आणि सदाचार तिकडे माझा वास्तव्य। तो बोलते हैं कि बल जहाँ पर रहता है वहाँ जहाँ पर सत्य और सदाचार रहता है वहां पर बल होता है, इसलिए वहां पर मैं जा रहा हूँ करके बोलते हैं। ओके, तो वरील प्रमाणे चार महापुरुषांनी शरीर छोड़ले। तो ऐसे उसके शरीर में से चार लोगों ने उसका शरीर छोड़ के चले गए। ठीक, बाद में देखेंगे क्या होते हैं। त्याच शरीरातून एक तेजस्वी देवी बाहर पडली। तो अभी एक देवी बाहर आती। इसके पहले सब थे वो पुरुष थे, तो ये देवी है। ओके, तो ये पहली देवी बाहर आ रही है अभी। ओके, तो तिचे सौंदर्य अवर्णनीय होते, मतलब वो बहुत ही सुंदर दिख रही थी। ओके, आणि तिचे प्रकाश दिपटून टाकत होते, मतलब इसका उजाला इतना था कि आंखों को चौंधा रहा था, मतलब आंखों में देख नहीं देख सकते थे। मी लक्ष्मी आहे, मी तुझे ठिकाणी वास्तव्य करीत होते, पण यापुढे मला तुझ्या सानिध्यात राहत येणार नाही। बलाने तुला सोडलं, मग मी तरी कशी राहणार। तो ये बल के पीछे जा रही है अभी। ओके, तो बल ने छोड़ दिया इसलिए वो बोल रही मैं भी नहीं रह सकती, मैं भी अभी जा रहा हूँ। तो मैं तो आपके शरीर में रह रही थी, लक्ष्मी बोल रही, पर अभी रहने को नहीं होगा क्योंकि बल ने आपको छोड़ दिया। तो बल है नहीं है तो मैं क्या रहकर क्या करूंगी। जेते सामर्थ्य तिथे संपत्ति, मतलब जिसके पास कैपेबिलिटी है वहां पर ही अ, धन मिलता है, नहीं तो श्रीमंती आती है। ओके, तो ये लक्ष्मी तू चाललीस तर कुठे। तो वो बोलता है बाबा तुम्हें सब लोग जा रहे तो किधर जा रहे हो। तो हे लक्ष्मी तू चाललीस तर कुठे। तो बोलते हैं तुम लोग सब जा रहे हो किधर। ओके, तो पाहतस्त दूसरा कोण नसून प्रत्यक्ष इंद्र है। तो वो बोलते हैं कि वो और कोई दूसरा नहीं है, वो इंद्र ही है। हे धर्म हे धर्मराजा, शिलाचे सहाय्याने तू त्रिलोक्य हस्तगत केला होतास, हे इंद्राला तुझ्याकडूनच समजले। तो वो बोलती है क्या, इंद्र ने अपना रूप चेंज करके आपके पास आया और उसने आपसे सब ज्ञान लिया। ओके, और उसको मालूम पड़ गया कि शील जो है वही सबसे बड़ा हथियार है करके, आणि वही तुमसे उसने छीन लिया करके बोलते। त्याने तुझे शील हरण केले, ते गेल्याबरोबर त्याचे अनुयायी त्याच्या मागं निघून गेले।
तो वो बोलती है क्या, उसने तुम्हारा शील जो है वो छीन लिया और उसके पीछे पीछे उसके जो रखवाले हैं, ठीक है, शील के जो रखवाले हैं, अनुयायी मतलब उसके रक्षण करने वाले, तो उसके आज्ञा मानने वाले, वो सब उसके पीछे गए बोल रहे। तर सत्य, धर्म, सदाचार, बल आणि मी या सर्वांचे मूल कारण शीलच होय. तो सत्य, धर्म, सदाचार, बल और लक्ष्मी ये सब जानने का कारण शील ही है बोल रही है. ओके. तो पण हे शील म्हणजे तरी काय, तो अभी प्रहलाद उसको पूछता है कि शील जो मेरे पास था वो असल में है क्या. ओके. तर लक्ष्मी अभी उसको आन्सर दे रही है की क्या है करके. तर लक्ष्मी म्हणाली, प्राणाचा दोह न करणे करणे आणि अनुग्रह करणे हे प्रशंसनीय असे शील होय. ओके. तो बोलती है कि किसी का भी कभी बुरा नहीं करना. ओके. किसी सबको दान करना, धर्म करना, धर्म में विश्वास रखना और अनुग्रह करने. अनुग्रह करने मतलब सबकी जगह पर अच्छी तरह से उनका रिस्पेक्ट करना. और हे प्रशंसनीय ऐसे शील है, मतलब सबके लोगों में प्रशंसा होती है कि वो बाबा अच्छा काम, अच्छा आदमी है करके, उसने अच्छा काम करते हैं, ऐसा प्रशंसनीय कुछ काम करने वाला ये सब शील है बोल रहे. तो ज्या योगाने लाज वाटेल काम न करने, मतलब कोई भी ऐसा चीज नहीं करने का जिसमें किसी को लज्जा हो कि बाबा ये मैंने क्या किया करके. आगे, जन समुदाय मध्ये प्रशंसा काम करावे, मतलब सब लोगों में नाम होगा ऐसा काम करने का. शील वाचूनही एकदा संपत्ती मिळते पण ती चिरकाळ राहत नाही. तो बोलती है कि एक एक बार शील भी नहीं रहते है, मतलब बुरे काम से कमाया रहता है, पर फिर भी वो चिरकाल मतलब बहुत दिनों तक रहता नहीं है. ठीक है? सो महान आणि इंद्राने प्रल्हादाकडून शील कसे घेतले. तर जेव्हा शीलाच्या सहाय्याने प्रल्हादने इंद्रपद जिंकून घेतले आणि इंद्राला देवेंद्र सोडावे लागले, तेव्हा तो सर्वश्रेष्ठ काय आहे हे समजून घेण्यासाठी पहिले बृहस्पतीकडे गेला. बृहस्पतीने त्याला उत्कृष्ट ज्ञानाची प्राप्ती करून दिली, पण त्याचे ते समाधान झाले नाही. त्याने मागे शुक्राकडे जायचा सल्ला दिला. शुक्राने पण त्याला ज्ञान दिले, पण त्याच्यातून त्याचे समाधान झाले नाही. तो शुक्राने त्याला प्रल्हादकडे जायचे सांगितले. तर प्रल्हादाने पण त्याला उत्कृष्ट ज्ञानाची प्राप्ती करून दिले. योग्य प्रकारे गुरुसेवा केल्यामुळे त्याने संतुष्ट झाला आणि हेच कारण होते की त्याने त्याला माझ्याकडून कोणताही वर मागून घे असा आग्रह केला. आणि इंद्राला तर माहित होता की शील सर्वात आहे, जगात सर्वश्रेष्ठ ही शीलच आहे. सो त्याने आणि काय नको म्हणून सांगितले, पण आपल्याला शीलच देणार असेल तर शीलच दे म्हणून आग्रह केला. आणि त्याने प्रल्हादने त्याला शीलाची तथास्तु म्हणल्याने शील प्राप्त करून दिले. धर्म, सदाचार, सत्य, बल आणि लक्ष्मी प्रल्हादाकडून कसे गेले. तर जेव्हा प्रल्हादने इंद्राला कोणत्याही वर मागण्याचा आग्रह केला, तेव्हा त्यांनी इंद्राला शील, जर प्रल्हादाला म्हणले की जर तुला काय मला द्यायचंच आहे तर फक्त मला शील दे करून. आणि प्रल्हादाने तथास्तु म्हणले. आणि आणि पण नंतर त्याला अतिशय दुःख झालं आणि प्रल्हाद चिंतामग्न झाला. एक दिप्पात तेजस्वी मूर्ती त्याच्या शरीरातून बाहेर पडली. प्रल्हादाने त्या मूर्तीला विचारले, तू कोण आहेस. तर त्याने उत्तर दिले की मी शील आहे करून. तो मी तुझ्याकडून तूने त्याग केल्यामुळे मी तुझ्याकडून निघत आहे. आणि असे करून शील इंद्राजवळ गेला. शीला बरोबरच प्रकाश मूर्ती निघून गेली. तिचे नाव होते धर्म.
तो त्याने उत्तर दिले जिकडे शील तिकडे मी. ते तो शील आणि धर्म एकच रूप असतात. सो ते निघून गेल्यानंतर आणखी एक प्रज्वलित आकृती त्याच्या शरीरातून बाहेर पडू लागली. पुन्हा त्याने तेच प्रश्न त्याला विचारले. तर त्याने उत्तर दिले की त्याचे नाव सत्य आहे. सो मी धर्माचा अनुयायी असल्यामुळे जिकडे धर्म गेला तिकडे मी जात आहे. सो सत्याच्या पाठोपाठ एक धिप्पाड पुरुष प्रल्हादाचे शरीर सोडून जाऊ लागला. सो त्यानं त्याला परत विचारले तर त्याने उत्तर दिलं की मी सदाचार आहे. जिथे सत्य तिथे सदाचार. आणि अशा म्हणून तो पण निघून गेला. त्या सदाचाराच्या पाठोपाठ आणखी एक मूर्ती प्रल्हादाला सोडून जाऊ लागली. तिने आपले नाव बल म्हणून सांगितले. तर जिकडे सत्य आणि सदाचार तिकडे माझं वास्तव्य म्हणून त्याने सांगितले आणि तो पण निघून गेला. तो 4 महापुरुषांनी त्याचे सोडून गेले. नंतर आणखी एक तेजस्वी मूर्ती बाहेर पडली आणि तिचे सौंदर्य अवर्णनीय होते आणि तिचे प्रकाश धिप्पटून टाकणारे होते. तर प्रल्हादाने तिला प्रश्न केला की तू कोण? तर ती लक्ष्मी आहे म्हणाली. तर तिनं त्याला सांगितलं की जिथे सामर्थ्य तिथे संपत्ती. तर त्याने त्याला उत्तर दिलं की लक्ष्मी तू जातेस तर कुठे? तर त्याने सांगितलं की मी इंद्राजवळ जात आहे. इंद्राने तुझ्याकडून ज्ञान घेतले आणि त्याला समजले की सर्वश्रेष्ठ जगामध्ये शील आहे. सो ते त्याने तुझ्याकडून हरण केले आणि मी पण जात आहे. तर असे करून त्याच्या प्रल्हादाजवळून धर्म, सत्य, सदाचार, बल आणि शील आणि लक्ष्मी हे सगळे प्रल्हादाकडून गेले. तर लक्ष्मीने राजा प्रल्हादला शीलाचे महत्व कसे समजावले आहे? तर लक्ष्मीने सांगितले की कोणीही कोणाचा द्रोह करणे, दान करणे आणि अनुग्रह करणे हे प्रशंसनीय असे शील होय. ज्या योगाने लाज वाटेल असे कोणतेही काम करता उपयोगी नाही. तर जन समुदायामध्ये ज्याच्या योग्याने प्रशंसा होईल तेच काम करावे. शील नसूनही एकदा ठिकाणी एखादा संपत्ती मिळते पण ती चिरकाळ उपभोग येत नाही. एवढंच नव्हे तर अशा द्रव्याने समूळ नाश होतो. म्हणूनच मी म्हणते शील हेच राजाची सर्वश्रेष्ठ संपत्ति आहे. तो यहाँ पर आपका पॉइंट टू पॉइंट एक्सप्लेनेशन खत्म होता है. तो मैंने डिटेल एक्सप्लेनेशन का भी वीडियो डाल दिया है और शॉर्ट एक्सप्लेनेशन का भी वीडियो डाल दिया है. एक्सप्लेनेशन देखना है वो आप देख सकते हैं. सो थैंक यू.